स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल आणि असे जे काही धोकादायक युनिट चालू आहेत यांनी जर परवाने घेतले नाही, संबंधित सुरक्षा संदर्भात जे काही उपाययोजना करायच्या असतात त्या केलेल्या नसतील, या सर्व युनिट्सवर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येतील आणि कामगारांना विशेष करून जे सुरक्षिततेचे साधनं दिले पाहिजे तेही दिले नसल्यास त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बोला. अध्यक्ष महोदय, मला प्रश्न विचार. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. निश्चितच कामगार नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्र शासन चांगली कारवाई करेल, परंतु काही आणखीन गोष्टी आहेत की सेफ्टी ऑडिटचे मानक नसलेल्या कारखान्यांवर आपण काही ताळाबंदी करणार आहोत का, आणि राज्यातील धोकादायक उद्योगांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी नवीन काही धोरण आपण आणणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जसं सदस्यांनी विचारलं की जे सेफ्टी ऑडिट केल्यानंतर जे मानकं त्या ऑडिट युनिटकडनं तिथे प्रस्थापित केले पाहिजे, त्या सेफ्टीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कंपनीत असल्या पाहिजे ह्या जर तिथे आढळून आल्या नाही तर ते युनिट बंद करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ते युनिट बंद करणं हे काही आपल्याला शक्य होत नाही. पण असं जर आढळलं की तिथे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत नाही आहे तर त्यांना सूचना देण्यात येते. सूचना दिल्यानंतरही जर करण्यात नाही आलं तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येतो आणि खटला दाखल केल्यावरही जर करत नसतील तर त्यांना दंड आणि ज्या काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे त्यांना सूचना देण्यात येईल त्यांचा स्पेशल ड्राईव्ह करून. आणि जे आपण म्हटलं की काही उपाययोजना आपण करणार आहात का, तर आताच केंद्र सरकारने आपले जे लेबर कोड्स आहेत ते नोटिफाय केले आहे. त्याचे जे नियमावली येणार आहे त्या दृष्टीने आता पुढील कारवाई नवीन कोडच्या